आणि मोठी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले. पण आता विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयानं एक पत्रक जारी केलं, ज्यामध्ये अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी एटीसीला प्रतिसादच दिला नाही असं सांगण्यात आलंय. पाहूयात. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार लँडिंगच्या आधी शेवटच्या क्षणी पायलटनं एटीसीला प्रतिसादच दिला नाही. अजित पवारांच्या विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं काय स्पष्टीकरण दिलं ते बघूया. VTSSK या विमानानं सकाळी 8:18 बारामती विमानतळापासून 30 नॉटिकल मैलावर असताना बारामती एटीसी सोबत संपर्क साधला. बारामती एटीसीनं त्यांना VMC कंडिशन म्हणजेच दृश्य हवामान परिस्थितीनुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पायलटनं बारामती एटीसीला वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं. त्यानंतर एटीसीनं पायलटला वारे शांत असल्याचं आणि 3000 मीटरपर्यंत दृश्यमानता असल्याचं सांगितलं. त्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रनवे दिसत नाही असं सांगितलं. पायलटनं त्यानंतर लँडिंग रद्द करून पुन्हा विमान हवेत नेलं. विमानानं विमानतळाजवळ एक घिरटी मारली. त्यानंतरही बारामती एटीसी आणि वैमानिकामध्ये संवाद सुरूच होता. विमान घिरटी घालून पुन्हा आल्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रनवे दिसत नाही असं पुन्हा सांगितलं. रनवे दिसेल तेव्हा सांगेन असं पायलट म्हणाला. काही सेकंदांनंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर 8:43 विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. पण त्यानंतर पायलटनं एटीसीला कसलाही प्रतिसाद दिला नाही. सर्वसाधारणपणे एटीसीनं लँडिंगची परवानगी दिली तर पायलट समोरून प्रतिसाद देतो. पायलटला संदेश समजला आहे की नाही हे तो एटीसीला सांगतो. पण अजितदादांच्या पायलटनं एटीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर 1 मिनिटानंतर म्हणजेच 8:44 बारामती एटीसीला रनवेच्या बाजूला आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यामुळे पायलटनं एटीसीला शेवटचा प्रतिसाद का दिला नाही असा प्रश्न निर्माण झालाय. विमानतळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं स्पष्ट दिसतंय.